श्रीराम नमस्कार. आज 8 एप्रिल 2021. ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 35. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकाराम महाराजांच्या या अभंगाने दरवेळी आपण निरूपणाला सुरुवात करतो. प्रत्येक शब्द प्रत्येक वेळी हा नवनवीन ज्ञान देतोच, शिवाय त्यातली गूढताही पण वाढवतो. ज्ञानाचा राजा म्हटलेला आहे, गुरु महादेव म्हटलेलं आहे. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव. राव म्हणजे काय? आता म्हटलं मी गुरु महादेव म्हटलेलं आहे. ज्याच्या छायेत वाढले, पुढे येईलच. निवृत्तीनाथांच्या आपल्याला माहिती आहे, आपण पाहतोय शिवाचा अवतार आणि ज्ञानदेव, ज्ञान देणारा असा हा देह आत्मरूपी परमात्म्याचं रूप समाजाचा उद्धार करण्यासाठी देववाणी संस्कृत सर्वसामान्यांच्या हातात पडली, पण कळली नाही. आणि जर कळली नाही तर त्याचा उपयोग नाही, समाजामध्ये प्रगती होणार नाही. ज्ञान आहे पण कळलंच नाही, तो उपयोग काय? ऊस जसा खाऊन बघायला लागतो, गोड आहे का नाही, तसं ज्ञानेश्वरीचं आहे. मागील भागात आपण माऊलींचं, ज्ञानदेव यांचं बारसं झालं इथपर्यंत आपण पाहिलं. जसजसे दिवस सरत होते, निवृत्तीनाथ मोठे होत चालले होते, ज्ञानदेव मोठे होत होते. आणि विठ्ठलपंतांना हे माहिती होतं की माझ्या मुलांना पुढे समाज स्वीकारणार नाही. संन्यासाची मुलं म्हणून त्यांची कायम हेटाळणी केली जाईल. आणि त्यांना जर उदरनिर्वाह, चरितार्थ जर नीट करायचा असेल तर त्याच्यासाठी ज्ञान हे आवश्यक आहे. आणि ज्ञान आवश्यक असल्यामुळे त्याचं योग्य वेळेत लवकर संस्कार होणं सुद्धा महत्त्वाचं आहे. एका बापाच्या मनामध्ये हे विचार घोळत असताना, कारण मुळात काय झालं होतं, विठ्ठलपंतांना मूल उशिरा झालं. आपण पाहिलेलं आहे. लग्न झालं, मग ते काशीला निघून गेले. रामानंदांनी परत पाठवलं. परत गृहस्थ आश्रम स्वीकारला. समाजाशी 2 हात करता करता भगवंतांनी कधी रुक्मिणीचं उदरी जन्म घेतला हे कळलं सुद्धा नाही. पण एकंदरीत पहिलं मूल व्हायला, निवृत्तीनाथ व्हायला, म्हणजे निवृत्तींचा जन्म व्हायला हा वेळ गेलाच. आणि मग मूल उशिरा झालं. मूल उशिरा झालं म्हणून वडिलांचं वय काय कमी तेवढंच राहत नाही. मग आपल्या मुलांना योग्य तऱ्हेने ज्ञान प्राप्त व्हावं, ही प्रत्येक बापाची जबाबदारी असते. का शिकवतो प्रत्येक आईवडील मुलाला? कारण आईवडिलांना माहिती असतं, जर हा शिकला नाही तर हा टिकणार नाही.
म्हणून आई वडील खूप आटापेटा करत असतात. आणि इथं परिस्थिती अजूनच वेगळी होती. इथं तर ज्ञान प्राप्त होणं गरजेचंच होतं, कारण तेच पुढं जीवनाचं उपजीविकेचं साधन होणार होतं. विठ्ठलपंतांना माहिती होतं आहे. आणि वय आणि शरीर हे कोणासाठी थांबत नाही. कधी काय घडेल अशी परिस्थिती होती. झोपताना सुद्धा डोळे मिटल्यावरती त्या भगवंताचं नामस्मरण करून विठ्ठलपंत झोपायचे. पण सकाळी जाग येईल की नाही याची खात्री नसायची. समाज काय करेल, विरोध करणारा वर्ग कधी येऊन काय घातपात करेल हे सांगता येत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये मन स्थिर ठेवून, वैचारिकता स्थिर ठेवून आपल्या मुलांना ज्ञान देणं हे त्या बापाचं म्हणजेच विठ्ठलपंतांचं त्यावेळी कर्तव्य होतं. आणि हेच त्यांच्या मनामध्ये विचार चालू होते. आणि मग विठ्ठलपंतांनी विचार केला की निवृत्तीला आपण सर्व ज्ञान देऊन मोकळं व्हावं. कारण निवृत्ती हा मोठा आहे, त्याची आकलन शक्ती चांगली आहे. जेव्हा त्याला बोलता येत नव्हतं तेव्हा मी जेव्हा गायत्री करायचो तेव्हा त्याला कळल्यासारखं तो सुद्धा हात जोडायचा. याचा अर्थ त्याची आकलन चांगलं आहे. आणि मग जर मी मुलाला शिकवलं, मोठ्या मुलाला शिकवलं, तर तो भावंडांना ते ज्ञान नक्की प्रदान करेल, असा विचार विठ्ठलपंतांच्या मनामध्ये आला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे विठ्ठलपंत हे सुशिक्षित, धर्माचा अभ्यास केलेले, धर्मावरती प्रेम करणारे आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंचा आदर करणारे. सद्गुरूंचा शब्द म्हणजे प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. रामानंदांनी सांगितल्यावर जर ऐकलं नसतं तर पुढं काही हे व्हायचं काही प्रश्नच नव्हता. पण गुरूंनी सांगितलं म्हणून संन्यासातनं परत गृहस्थ आश्रम स्वीकारला. हे आपल्याला ऐकायला वाचायला सोपं वाटतं. पण स्वीकारल्यानंतर त्याचं काय होतं, त्याचे परिणाम काय होतील याची तमा न बाळगता येणाऱ्या परिस्थितीला हसत सामोरं जाईन या निर्धाराने तेव्हा विठ्ठलपंतांनी गृहस्थ आश्रम परत स्वीकारला होता. आणि आता आश्रम स्वीकारला आहे म्हणजे त्याची जबाबदारी आली त्या कुटुंब प्रमुखाची की आपलं कुटुंब सुखी कसं होईल आणि त्याचे कुठले कुठले मार्ग आहेत हे त्याप्रमाणे मार्ग आपल्या अपत्यांना दाखवणं, त्याची शिकवणूक देणं हे गरजेचं होतं. आणि ह्याचाच विचार आत्ता विठ्ठलपंतांच्या मनामध्ये चालू होता. निवृत्तीला सर्व ज्ञान द्यावं, त्याप्रमाणे निवृत्तीसुद्धा. कसं असतं की ज्ञान देणारा हा जरी विद्वान असला तरी ज्ञान जो घेतो तो सुद्धा त्या विद्वाना एवढाच महत्त्वाचा असतो. ते कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कारण याच्यातला एक जरी दुवा कच्चा असेल तर परिपूर्णता येत नाही. जो देतो तो जेवढा महत्त्वाचा तेवढा जो स्वीकारतो तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. आणि जो स्वीकारतो तो त्याच्यावरनं त्याचं अनुकरण करून आणि त्या मार्गाने त्या रस्त्यावरनं चालणं म्हणजेच ज्याच्याकडनं ज्ञान विद्या प्राप्त झाली त्याचा सन्मान करण्यासारखं आहे. आणि तेव्हा परिपूर्णता येते.
आणि इथं निवृत्तीनाथ कुठं बाहेर जायची सोय नव्हती. विठ्ठलपंतांना माहिती होतं संन्यासाची मुलं म्हणून जे हेटाळणी त्यांची होती, हे इतकी हेटाळणी होत असताना आपल्या मुलांना कोणीही विद्वान ज्ञान प्रदान करणार नाही, मलाच यांचा गुरु व्हायला पाहिजे. आणि मग वडीलच गुरु झाले. आपण म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव. जेव्हा त्या भूमिकेत मनुष्य शिरतो तेव्हा त्याचं मूळ अस्तित्व हे बदललेलं असतं. घरातला तरुण युवक जोपर्यंत बाप होत नाही तोपर्यंत तेवढी जबाबदारी त्याच्या खांद्यावर नसते. पण जेव्हा तो बाप होतो तेव्हा त्याची जबाबदारी ताबडतोब वाढते. आणि इथं विठ्ठलपंतांची त्यावेळची सामाजिक विचार केला तर परिस्थिती अशी होती, कोणी दरवाजात उभं करायचं नाही. विठ्ठलपंतांची एखादी ऋचा जर कानावर पडली तर परत स्नान केलं जायचं, ही अवस्था. माझीच ही अवस्था आहे तर माझ्या मुलांचं काय होईल, या नुसत्या विचारांनी विठ्ठलपंत अस्वस्थ होत असत. आणि मग आपणच आपल्या मुलांचे गुरु व्हायला हवं आणि त्यांना योग्य ज्ञान प्रदान करायला हवं, या विचारांनी ते अस्वस्थ होत असत. निवृत्तीनाथांना आपण पूर्णपणे विद्येत, ज्ञानात, धार्मिक ग्रंथात, धार्मिक उपदेशात, सर्व वेदात निपुण करावं, हे विठ्ठलपंतांनी मनाशी ठरवूनच आणि त्याच अनुषंगाने हे कमी वेळेत कसं संपवता येईल असं सर्व गणित मांडून निवृत्तीनाथांवर त्यांचे संस्कार चालू होते. दिवस जसे पुढे जात होते तसं विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं, काही दिवस झाले रुक्मिणीचं कशात लक्ष लागत नाहीये. एखादी तरी ऋचा रोज ऐकवून दाखवा असं म्हणणारी रुक्मिणी गेल्या काही दिवसामध्ये हे सांगेनशी झाली होती. प्रत्येकाची मानसिक अवस्था ही प्रत्येक वेळी वेगळी असते. आपली पत्नी आपल्यासारखाच काहीतरी विचार करत असेल, ह्या विचारांनी विठ्ठलपंतांनी त्यांना रुक्मिणीला कधी विचारलं नाही. रोजच्या नियमाप्रमाणे रुक्मिणीला ते ऋचा ऐकवत होते. पण विठ्ठलपंतांच्या ध्यानात आलं, एखादा भिक्षेमध्ये येणारं धान्य, त्याचा बनवलेला पदार्थ ज्या चवीनी रुक्मिणी खायची, आता तसं होत नाहीये, आता तसं घडत नाहीये. गौरीनी येताना किंवा भिक्षेत मिळालेलं एखादं फळ, त्याची गोडी सुद्धा आता रुक्मिणीला लागेनाशी झाली होती. पोटामध्ये अन्न टिकत नव्हतं, उमासे यायचे, उलटी व्हायच्या. विठ्ठलपंतांना कळत नव्हतं. पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की आपली पत्नी ही तिसऱ्यांदा तिची गर्भधारणा झालेली आहे आणि कदाचित या खेपेस कडक डोहाळे लागलेले दिसतात. जे हवं हवंसं पाहिजे ते आता नको नकोसं वाटत होतं. निवृत्तीचं जेव्हा जन्म झाला तेव्हा रुक्मिणीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हा वेगळा होता. ज्ञानदेवांच्या खेपेस ज्ञानाची ओढ लागलेली असायची. किती ज्ञान प्राप्त करावं, श्रीकृष्णाच्या किती गोष्टी ऐकाव्या, एकादश स्कंद किती वेळा ऐकावा, याला
परिमाणच नव्हतं. त्याच गोष्टी विठ्ठलपंत कायम सांगायचे. मुखातनं अन्न गेलं म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते असं नाही आहे. तर वैचारिकदृष्ट्या सुद्धा खाद्य मिळालं तर विचारांमध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि आता तिसऱ्यांदा असे डोहाळे का लागावे याचा विठ्ठलपंतांना मनामध्ये विचार उत्पन्न झाले. आणि रुक्मिणीने विठ्ठलपंतांना बोलून दाखवलं की मला काहीच नकोसं झालेलं आहे, पण का आहे मला काही कळत नाही. मला जे हवंसं वाटायचं तेच आता नकोसं वाटायला लागलेलं आहे. जे गुळपिठाचा लाडू मी आनंदाने दिवसातनं 2-2, 3-3 वेळा खायचे, आता तो नुसता समोर आला तरी पोटात ढवळल्यासारखं होतं आणि कोरडी उलटी होते. काहीच नको. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये, विठ्ठलपंतांच्या ज्ञानी मनामध्ये हे एवढं नक्की झालं की ज्या अर्थी रुक्मिणीला ह्या प्रकारचे डोहाळे लागलेत, त्या अर्थी मनुष्य जीवनातली अवस्था निवृत्तीकडनं, ज्ञानाकडनं आता सोपानाकडे जायला लागलेली आहे. सोपान म्हणजे काही नुसतं नाव नाही आहे. पण रुक्मिणीला समजून सांगणं हे त्यांना शक्य नव्हतं. शरीरामध्ये वजनामध्ये झालेली घट विठ्ठलपंतांना चांगलीच जाणवत होती. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये कायम खेद असायचा. भिक्षा मागितल्यावरती भिक्षेमध्ये मिळणाऱ्या धान्यावरती मिळणारी धान्य ही न मागता झोळीत पडायची आणि तीच घरी खाल्ली जायची. त्याच्यामध्ये सत्व ते किती असणार. आणि माझी पत्नी तिसऱ्यांदा गर्भधारणा केलेली आहे आणि मी तिला सात्विक काही देऊ शकत नाही. यांनी विठ्ठलपंतांचं मन विषण्ण व्हायचं. आणि रुक्मिणीच्या मनात आणि विचारांमध्ये हे तिने ओळखलं होतं. तिलाही वाटायचं, पण कधी तिने नवऱ्याला बोलून दाखवलं नाही की मला अमुक सत्व कमी पडतंय. भगवंतानी जे झोळीत टाकलं ते निमूटपणे स्वीकारायचं, आनंदाने स्वीकारायचं, एवढंच तिला माहिती होतं. सिद्धोपंत उमाबाई यांचं घर गावात असताना सुद्धा त्यांच्या घरावरनं मुद्दामून विठ्ठलपंत यायचे नाहीत. कारण भिक्षेमध्ये घातलेलं कदाचित मुलीचं प्रेम आईच्या मनामध्ये उत्पन्न व्हायचं आणि सात्विक अन्न झोळीमध्ये यायचं. म्हणजे अशी नाही तर अशी मदत आई वडील करतील आणि परत समाज त्याच मार्गाने येऊन त्याच गोष्टी उगाळून परत आपल्या सासू सासऱ्यांना बाहेर काढतील, दूषणं देतील. हे विठ्ठलपंतांना त्याची जाणीव होती. म्हणून ते त्यांच्या घरावरनं सुद्धा यायचं नाहीत. सिद्धोपंत आणि उमाबाईंना ह्याचं वाईट वाटायचं, पण काही इलाज नव्हता. परिस्थितीच तशी होती. आणि मग एक दिवस असं झालं, निवृत्तीनाथ झोपले होते. ज्ञाना पण रुक्मिणीच्या मांडीवरती पौडला होता. आणि रुक्मिणीने विठ्ठलपंतांना प्रश्न केला, काय हो, हे सृष्टी काय आहे? जी गोष्ट मला हवीशी वाटत होती ती आता नकोशी वाटते, असं का?
ह्याचं कारण आणि ह्याचं ज्ञान तुम्हाला आहे का? नवरा बायकोंचं संभाषण चालू असताना रुक्मिणींनी हा प्रश्न विठ्ठलपंतांना विचारला. आणि मग विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला सांगितलं की जसं ह्या जगतामध्ये प्रत्येक क्षणी, प्रत्येक अवस्था, प्रत्येक गोष्ट ही बदलत असते आणि बदल हाच निसर्गाचा नियम आहे. मनुष्य जेव्हा मुक्तीच्या मार्गाला लागतो तेव्हा त्याला एक एक गोष्टी सोडाव्याशा वाटतात. जे धारण करायचं आहे, जे स्वीकारायचं आहे तो स्वीकारतो, पण ज्याच्यात अडकलेला असतो ते मोकळं करायला बघतो. आणि ह्याच्यातनं जे सूक्ष्म निर्माण होतं त्याच्यामध्ये मनुष्य अडकलेला आहे. आपले यजमान काय बोलतायत हे तेवढंसं रुक्मिणीला कळत नव्हतं, कारण विठ्ठलपंतांची ज्ञानाची पातळी आणि रुक्मिणीची आकलनाची पातळी याच्यात तफावत होती. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, जेव्हा अमृत मंथन झालं तेव्हा सर्व जडीबुटी, सर्व आयुर्वेदिक गोष्टी ज्यांनी उपचार होतात, वैद्य ज्यांनी उपचार करतात, सर्व ते समुद्रात टाकलं गेलं. आणि जेव्हा त्याचं मंथन झालं आणि त्यातनं जे अंश बाहेर पडले त्याला अमृत म्हणतात. तसं या समाजामध्ये प्रत्येक परिस्थिती जेव्हा घुसळली जाते तेव्हा चांगलं आणि वाईट हे दोन्ही घुसळलं जातं, पण बाहेर हे सत्व पडतं. आणि हे बाहेर पडलेलं सत्व हेच आपल्या जीवनाचा एक भाग आहे. हेच आपल्याला जीवन व्यतीत करायचा योग्य मार्ग आहे. हे मनुष्याला जेव्हा कळतं तेव्हाच मनुष्य ह्याच्यातनं तरुण जातो. अमृत म्हणजे वेगळं काय आहे? तेव्हाच्या काळामध्ये झालेलं संशोधन, म्हणजे ज्याला आपण अमृत म्हणतो, म्हणजे आयुर्वेद आपलं किती उच्च स्थानी आहे याचा विचार करावा. म्हणजे उल्लेख जिथं येतो याचा अर्थ आयुर्वेदातनंच हे अमृत तयार झालेलं आहे. अमृत म्हणजे काय की योग्य उपचार. एखादी गोष्ट तुम्ही आजारी पडलात आणि त्याला जे उपचार करणार औषध योग्य असेल तर ते अमृतच, की तुम्हाला त्या रोगापासून वाचवतं. आणि मग इथं विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात की मनुष्य जीवन हे जसं निर्माण होतं, जशी त्याची उत्पत्ती होते ही त्या ब्रह्मापासून होतं. एकोही ब्रह्म असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं की एकच आहे, तत्व एक आहे, पण परिस्थिती कायम बदलत असते. मग ही कोणी तयार केली? त्या ब्रह्मानेच तयार केलेली आहे. पुरुष सूत्र तयार केलं. मनुष्यामध्ये सत्व, रज, तम हे गुण त्यांनी दिले. आणि ह्या गुणांबरोबरच पंचमहाभूता आपल्या सभोवताली ज्याच्यामुळे आपलं जीवन चालू आहे, या पंचमहाभूतांमुळे अग्नी, आकाश, जल, पृथ्वी आणि वायू ही तत्व निर्माण झाली. आणि ह्या तत्वांमधनंच मनुष्याचे गुणधर्म, मनुष्याचे वैचारिकता ही पण निर्माण झाली. काम, क्रोध, अहंकार
ह्या तिन्ही गुणांपासून निर्माण झाला. शरीर इंद्रियाच्या अधीन व्हायला लागली. प्रत्येक सुख, शरीर सुख हे फक्त वासनेनी बरबटलेलं असतं असं नाही. मनुष्य इंद्रियांच्या अधीन असतो, पण काही वेळा परिस्थिती तशी निर्माण होते. आणि हे गुणधर्म सत्व रज तम प्रत्येक मनुष्याला वेगवेगळे गुणधर्मांनी जो तयार होतो, हा त्या ब्रह्माने निर्माण केलेल्या या सृष्टीसारखा कायम बदल. तसं मनुष्याच्या विचारांमध्ये कायम बदल असतात. आणि प्रत्येक वेळी विचारांमध्ये हे सत्व रज तम गुण काम करत असतात. आणि त्याप्रमाणे मनुष्याची वैचारिकता ही कमी जास्त प्रमाणामध्ये बदलत असते. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार हे यापासूनच निर्माण होतात. 84 लक्ष योनीतनं हा आत्मा जेव्हा प्रवास करतो आणि त्याला तो प्रवास केल्यानंतर जेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो, तेव्हा त्याला बुद्धी प्राप्त होते, त्याची वैचारिकता प्राप्त होते, विचार प्राप्त होतात आणि त्या विचारांप्रमाणे कृती करायचा अधिकार मिळतो. वास्तविक विठ्ठलपंत काय ज्ञान देत आहेत हे रुक्मिणीला खरं सांगायचं तर नीटसं लक्षात येत नव्हतं. आणि मग विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात की मनुष्य ह्या काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार ह्याच्यामध्ये जो अडकलेला आहे, या अडकलेल्या गोष्टींमधनं, परिस्थितीमधनंच त्याला निवृत्त व्हायला लागतं. आणि हे जर निवृत्त व्हायचं असेल तर त्याला ज्ञान आवश्यक आहे. कारण मनुष्याला जर ज्ञान असेल, चांगलं काय आणि वाईट काय ह्याची जर ओळख झाली नाही तर त्याची अधोगतीच समजावी. पण ते योग्य ज्ञान प्राप्त झालं तर तो त्याची निवड करू शकतो. आणि मग ज्या गोष्टी या मोह अहंकाराला उत्पन्न करतात त्या गोष्टी आपोआप मोकळ्या होतात. आणि असा सोहम मार्ग, असा सोपान मार्ग हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात येतो. पण हा सोपान मार्ग जेव्हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात येतो तेव्हा त्यांनी अगोदर काय ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि कुठल्या ठिकाणी कुठल्या अवस्थेत निवृत्ती प्राप्त केलेली आहे हे महत्त्वाचं असतं. म्हणजे योग्य वेळी संसारातनं निवृत्ती घेतली तर ते ज्ञान सुद्धा तुमचं जास्त तुम्हाला कामी येतं, वैचारिकता कामी येते. कधी निवृत्त व्हायचं? क्षणोक्षणी मनुष्य निवृत्त होत असतो. विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात, आंबा खाल्ला की मन तृप्त झालं की मनुष्याने तिचं निवृत्त व्हावं. पण एक खाल्लेलं आंब्याचं फळ जर खाऊन जर मनाला तृप्ती येत नसेल तर मनामध्ये मोह उत्पन्न व्हायला वेळ लागत नाही. पण तेच फळ खाल्ल्यावर जर मनुष्याला तृप्ती आली तर ते मनुष्य त्या मोह मायेमधनं निवृत्त होतो. हे का होतो निवृत्त? कारण ते फळ जास्त खाल्लं तर मला त्रास होईल ह्याचं ज्ञान त्याला झालेलं असतं. म्हणून तो त्यातनं मोकळा होतो आणि पुढं जातो. आणि जो पुढं जातो त्याला सोपान म्हटलेलं आहे आणि त्याला सोपान म्हणतात. आणि मग तो मार्ग कुठपर्यंत नेतो? तो मुक्तीपर्यंत नेतो. विठ्ठलपंत हे सर्व सांगत असताना रुक्मिणीकडे पाहत असतात. रुक्मिणीची नजर स्थिर झालेली असते आणि
विठ्ठलपंतांनी सांगितलेल्या गोष्टींवरती तिचा विचार चालू असतो आणि ती विठ्ठलपंतांना म्हणते, मला नीटसं काही कळलं नाही, पण एवढं मात्र कळलं की तुम्ही जे सांगताय ते ऐकल्यानंतर इथपर्यंत मी या निष्कर्षापर्यंत आलेली आहे की मनुष्याची प्रत्येक अवस्था, प्रत्येक स्थिती ही कायम बदलत असते आणि बदललेली स्थिती मनुष्याने स्वीकार करून तिथं निवृत्ती घेतली पाहिजे, याचं ज्ञान त्याला हवं. आणि हे ज्ञान झाल्यावरती मनुष्य त्या अगोदर घडलेल्या गोष्टीतनं सोपान होतो, म्हणजे मुक्त होतो, मुक्त अवस्थेकडे जायला लागतो. हा मार्ग आहे, सोपान हा मार्ग आहे. एवढं मला कळलं. आपल्या पत्नीला मूळ सारांशच कळला, हे विठ्ठलपंतांना कळल्यावर खूप आनंद होतो. आणि कसं असतं की एखाद्याला गोष्ट कळली की त्या जो सांगणारा असतो त्याला पुढचं सांगताना सुद्धा आनंद जास्त होतो. आणि ते रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी तुला एवढं कळलं, मला खूप आनंद झाला. पण इथवरत मनुष्य थांबत नाही. सत्व रज तम हे तिन्ही गुण मनुष्याला कसे काम करतात, त्यांचं तत्व काय, हे मी आता तुला सांगतो. हे आपण पुढच्या निरूपणात पाहू. फक्त निरूपण थांबवण्याच्या आधी संपवण्याच्या आधी हे आपण कायम लक्षात ठेवायचं की ज्ञान कुठनं निर्माण झालेलं आहे आणि कुठपर्यंत ते घेऊन जात आहे. ज्ञानेश्वरीचं आपण पुढं पाहणारच आहोत, माऊलींनी काय सांगितलं, पण त्याची सुरुवात, त्याचा गाभा, त्याचा पाया कसा रचला गेलेला आहे आणि ही नावं काय आहेत हे इथं आत्ता विठ्ठलपंतांनी सांगितले. अजून सोपान महाराजांचा जन्म व्हायचा आहे, मुक्तीचा जन्म व्हायचा आहे, पण मार्ग काय हे विठ्ठलपंतांनी इथं रुक्मिणीला सांगितलं. श्रीराम.